नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच की ICDS यांचे जे वेळापत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेले आहे. खूप महिला आणि मुली जे आहे यांची वाट बघत होते की एक्झाम तारीख कधी असणार आहे. तर बघा, एक्झाम तारीख जी आहे ते डिक्लेअर केलेली आहे. आता कोण्या दिवशी तुमचा पेपर असणार आहे ते मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी व्हिडिओला संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला जे आहे ती माहिती मिळेल. आणि हॉल तिकीट कशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचं पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे. आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण बघूया की कोणत्या दिवसपासून जे आहे तुमची एक्झामला सुरुवात होणार आहे. तर तुम्ही आता बघू शकता की परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. बघा, परीक्षेचे जे वेळापत्रक आहे ते सविस्तर तुम्हाला खालीलप्रमाणे दिलेले आहे. इथे बघा, एक्झाम डेट दिलेली आहे, डे दिलेला आहे, ड्युरेशन दिलेलं आहे, एक्झाम टाइम दिलेला आहे, शिफ्ट दिलेली आहे आणि पोस्ट नेम दिलेली आहे. पोस्ट नेम म्हणजेच की सुपरवायझर, पोस्ट पर्यवेक्षक हे आहे. त्यानंतर जर बघितलं आपण, एक्झामला सुरुवात आहे 14 फेब्रुवारी 2025. 14 फेब्रुवारी पासून जे आहे तुमचा पहिला पेपर असणार आहे. तर हे जे एक्झाम आहे कोणत्या तारीखपर्यंत चालणार आहे, तर 2 मार्च 2025 पर्यंत जे आहे हे तुमची एक्झाम चालू असणार आहे. तर बघू शकता तुम्ही संपूर्ण. आणि बघा, तुमचे जे हॉल तिकीट आहे ते केव्हापासून अवेलेबल होणार आहे ते तुम्हाला मी सांगतो. उमेदवारांना दिनांक 7/2/2025 पासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने www.icds.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून, सदर प्रवेशपत्रामध्ये परीक्षेची वेळ व तारीख, परीक्षा केंद्र, सूचना व इतर महत्त्वाच्या आवश्यक माहितीचा समावेश आहे. तर बघा, यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे 7/2/2025 पासून जे आहे तुम्ही तुमचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने, म्हणजेच की या जे वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे www.icds.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही लॉग इन करा आणि तुमची जी डिटेल आहे ते भरा. त्यानंतर जे आहे तुमचे जे हॉल तिकीट आहे तुम्हाला दिसून येणार. आणि जर परीक्षेचे स्वरूप बघितले की कसे राहणार आहे ते मी तुम्हाला सांगतोय व्हिडिओमध्ये. चला मी तुम्हाला परीक्षेचे स्वरूप दाखवतो कशा प्रकारे राहणार आहे. आणि ही जी माहिती आहे मी संपूर्ण माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेले नसाल तर जॉईन होऊन जा. मी जी लिंक आहे त्याची टेलिग्रामची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा, मी परीक्षेचे स्वरूप तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे असणार आहे. त्यानंतर आपण बघूया की हॉल तिकीट आहे त्याची लिंक आहे तुम्ही डायरेक्ट कशी डाउनलोड करू शकता. तर बघा, आता तुम्हाला इथे परीक्षेचे स्वरूप दिसून येणार आहे की किती सब्जेक्ट असणार आहे. आणि पहिला जो सब्जेक्ट तुम्हाला मी दाखवतो बघा, इंग्लिश लँग्वेज आणि ग्रामर दिलेला आहे, इंग्रजी भाषा आणि व्याकरण. ग्रुप ए, ग्रुप बी 2 सेक्शन असणार आहे 5-5 मार्कासाठी. त्यानंतर जर बघितलं आपण मराठी भाषा आणि व्याकरण 5 मार्कासाठी. त्यानंतर सामान्य ज्ञान आहे 10 मार्कासाठी. त्यानंतर जर एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे 10 मार्कासाठी. न्यूट्रिशन कॅम्पेन म्हणजेच की पोषण मोहीम आहे 5 मार्कासाठी. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित 10 मार्कासाठी. संगणक ज्ञान आहे 5 मार्कासाठी. असे टोटल जे क्वेश्चन आहे तुमचे आहे 50 क्वेश्चन आहे. आणि टाइम जो दिलेला आहे ग्रुप ए ला 45 मिनिट आणि ग्रुप बी ला जो आहे 45 मिनिट. म्हणजेच की टोटल मिनिट तुमचा राहणार आहे 90 मिनिटाचा. आणि टोटल जे 100 प्रश्न तुमचे असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यावे. आणि जर तुम्हाला या सर्व जे आहे सब्जेक्ट याचे जर नोट्स तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुम्हाला जे टेलिग्रामवरती याचे जे नोट्स आहे ते प्रोव्हाइड करेल. 100% जे एक्झामला तुमची मदत करतील याची मी गॅरंटी देतो. त्यानंतर जर बघितलं आपण की तुमची जे हॉल तिकीट आहे तुम्ही कशा प्रकारे आणि लिंक काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो यामध्येच. म्हणजे जेणेकरून तुम्ही उद्याला जर हॉल तिकीट डाउनलोड करसाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर चला मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये. तर बघा, सर्वात आधी जे आहे तुम्हाला Google Chromeवरती यायचं आहे, म्हणजे कोणतं पण ब्राउझर जे आहे ते ओपन करायचं आहे. त्यानंतर बघा, मी जी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे मी तर आता डायरेक्ट कॉपी करायची आणि पेस्ट करायची. पेस्ट केल्यानंतर बघा, डायरेक्ट सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला असं आता दिसून येणार आहे. आणि त्याची जी डेट आहे तुम्हाला 7 तारखेपासून तुमचे हॉल तिकीट अवेलेबल होणार आहे 7/2 पासून, म्हणजे की उद्यापासून. आता जर मी बघितलं तर द ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ICDS 2024 विल बी अवेलेबल सून असं दाखवत आहे. जर तुम्ही उद्याला जर ते ओपन करसाल तर तुम्हाला जे आहे लॉगिन डिटेल तुम्हाला दिसून येणार. लॉगिन डिटेल तुम्ही टाकल्यानंतर तुमचं जे आहे हॉल तिकीट तुम्हाला दिसून येणार. म्हणून हे जे मी तुम्हाला लिंक देणार आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट डिटेल फिल करू शकता आणि तुमचे एक्झामचे जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशी ही आजची अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त ज्यांनी कोणी हा फॉर्म भरला असेल त्यांना हा मेसेज पोहोचवा, जेणेकरून त्यांना मदत होणार. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.